डुबकी भरवितो शिवबाचा मावळा, महाराष्ट्र भूमी जन्म घेतला अभिमान उरियागळा, शिवचरणाशी निष्ठा अर्पितो हा शिवबाचा मावळा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम माझा मानाचा नमन. आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि प्रिय पालक वर्ग, सुमारे 350 वर्षांनंतरही जनतेच्या मनावर आधी राज्य गाजवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्यात जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला, जो की जगभरात शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले होते. शिवनेरी किल्ल्यावरील आई शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवा समान मात्र कोणी न झाला. गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला, एकच तो राजा शिवबा झाला. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले. शिवाजी महाराजांनी जिजाबाईकडून शूरवीरांच्या गोष्टी ऐकल्या. जिजाबाई त्यांना सांगत की शिवबा, आपला जन्म सरदार म्हणून चाकरी करण्यासाठी झाला नसून गोरगरिबांना गांजल्या गंजल्यांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाला आहे. जिजाऊंचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरणही उभारले. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात महाराजांना अनेक अडथळ्यांच्या समोर जावे लागले, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. शिवाजी महाराजांच्या गड किल्ले काबीज करण्याच्या मोहिमेमुळे आदिलशहा तर हैराणच होता, पण तिकडे दिल्लीत दक्षिणेत औरंगजेबाला आपल्या दक्षिणेतील सत्तेची चिंता वाटू लागली. म्हणून त्यांनी आपला मामा शाहिस्त खानाला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी फरमान सोडले. शाहिस्त खान आपल्या 1 लाख सैन्यासोबत 9 मे 1660 रोजी पुण्यात पोहोचला. तो लाल महालावर कब्जा करून दिमाखात राहू लागला. पुण्याच्या आसपासच्या प्रजेला लुटमार करून त्रास देऊ लागला. त्या रात्री महाराजांनी आपल्या निवडक मावळ्यांना घेऊन लाल महालात प्रवेश केला. शाहिस्त खान बेसावध होता. पुढे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून घाबरला व जोर जोरात ओरडून पळू लागला. दगा दगा दगा. शिवाजी महाराजांनी शाहिस्त खानावर तलवारीने वार केला, पण तो त्याच्या बोटावर पडला व त्याची बोटे छाटली गेली. महाराज जसे त्वरेने आले तसेच हल्ल्यानंतर झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन सिंहगडावर परत निघून गेले. पण निघून जाताना महालातील कुठल्याही स्त्रीला इजा व अत्याचार होऊ नये याची काळजी आमच्या महाराजांनी घेतली. असे होते आमचे शिवाजी महाराज. खानाच्या सैन्याला लाल महालाकडे मशाली पेटलेले दिसतात. ते त्या दिशेने गेले, पण नंतर त्यांना कळाले की बैलाच्या शिंगाला मशाली लावून त्यांना कात्रज घाटाकडे पेटाळलेले होते. असे एक नाही तर अनेक प्रसंग त्यांच्या जीवनातील कार्याची माहिती सांगतात. राजे तुम्ही होतात म्हणून दिसले मंदिरात कळस आणि दारात तुळस. राजे